रामकृष्ण हरी मंडळी, आज आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयानिमित्त मी काय काय सेवा केल्या, चला तर मग बघूया. सर्वात प्रथम आंघोळ करून आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे आणि मंगलकलश भरून घ्यायचा आहे. मंगलकलश आपल्या घरात शांततेचा प्रतीक देते. हा मंगलकलश घरातील कुलदेवी यांच्या नावाने आपल्याला भरायचा आहे आणि ज्यांनी कोणी मंगलकलश भरला नसेल त्यांनी आजपासूनच मंगलकलश भरणं सुरू करा. आपल्या रोज आपल्या हातून कुलदेवीची सेवा होते. मंगळवार आणि शुक्रवारी आपल्याला हा कलश पुन्हा भरून स्वच्छ करून पाणी पलटवून भरायचा आहे. याचा व्हिडिओ मी सुरुवातीला अपलोड केलेला आहे. तर आपल्याला दुसरी सेवा ही अक्षय पात्रसुद्धा भरून घ्यायचं आहे. ताईंनो, अक्षय पात्र आपल्या घरात आपण जे आज सेवा करू ते चिरकाळ आपल्यासोबत सतत राहणार आहे. त्यामुळे आज जितक्या होईल तितक्या कोणी सोनं खरेदी करतात, कोणी नवीन वस्तू खरेदी करतात, नवीन घरात प्रवेश करतात, तर आपल्याला सेवा करायची आहे. आपल्याकडून जितक्या होईल तेवढ्या. प्रत्येक वेळी आपल्याकडून सोनं खरेदी होईल असं नाही, तर आज आपल्याला सोन्यासारखा सेवा करून घ्यायचा आहे. ताईंनो, मंगलकलश भरून घ्यायचा आहे, अक्षयपात्र भरून घ्यायचं आहे. बघा किती सुंदर मुकुटा देवीचा दिसत आहे. आपण जे सकाळी देवपूजा करतो तर त्याची पॉझिटिव्हिटी सतत आपल्यासोबत दिवसभरात राहते. आणि ओला नारळ असेल तर त्याला ओलं करून घ्यायचं आहे. आपल्या घरात दररोज आपल्या हातून कुलदेवीची सेवा केली जाते. मंगलकलशाला हळदी कुंकू लावलं की दररोज कुलदेवीला हळदी कुंकू वाहल्यासारखं होते. आणि बघू शकता जसं काही तुळजाभवानी माता माझ्या घरी आलेली आहे असं तिचं रूप खुलून आलेलं आहे. आपल्या घरात सुख, समृद्धी, प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, लक्ष्मीत वाढ होण्यासाठी आणि मानसिक समाधान आपल्या घरात राहण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. बघू शकता इथे मी तांदूळ घेतले, 5 कमळगट्ट्याच्या मणी घेतले, लवंग, विलायची, हळकंड, कवडी, प्लेट ठेवून तांदूळ ठेवायचा, त्यावर गडवा ठेवायचा आणि त्यावर हळदी कुंकू लावून आपल्याला गळ्यात हळदी कुंकू टाकून लक्ष्मीचं मंत्र म्हणत अक्षयपात्र भरून घ्यायचं आहे. महालक्ष्मीचं विद्महे विष्णू पत्नीचं धीमहि लक्ष्मी प्रचोदया. स्त्री सुक्त एक वेळा पठण करायचं आहे. श्री स्वामी समर्थाची एक माळ एक वेळ करायचे. 99 मंत्र आपल्याला एक वेळ म्हणायचा. ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच कमलात्मक मंत्र आपल्याला म्हणून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे कुबेर मंत्रसुद्धा आपल्याला पठण करायचं आहे. ताईंनो, शकता ज्या ज्या माता लक्ष्मीला आवडीच्या वस्तू आहेत त्या त्या या अक्षयपात्रात भरायच्या आहे. आणि नंतर आज आहे पितरांची सेवासुद्धा आपल्याला करून घ्यायची आहे. इथे बघू शकता पितरांसाठी मी स्वयंपाक केला आहे. कुरड्या, पापड, आमरस, भजी आणि छान स्वयंपाक करून पितरांचा ताट आपल्याला अर्पण करायचं आहे. पितृसूक्त पठण करायचं आहे. पितरांना तर्पण द्यायचं आहे. ताईंनो, ही विधीसुद्धा आपल्याला करायची आहे. इथे बघू शकता मी कळप भरून घेतल्याने लक्ष्मीची पूजासुद्धा करून घेतली. सुद्धा काढून घ्यायची.